नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एक महत्त्वाची बातमी आणि त्याचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायला आपण उपस्थित आहोत. तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या वाहिनीवर तर रशियातल्या सुनामी संदर्भातल्या भूकंप आणि सुनामी संदर्भातल्या बातम्या बघताच आहात. पण आत्ताचं अपडेट आणि प्रत्येक दर तासाचं अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आत्ताची बातमी अशी की भारतीय वेळेनुसार पहाटे 4:30 पावणे 5च्या दरम्यान रशियामध्ये भूकंप आलेला आहे. हा भूकंप कुठे आलाय तर रशियाचं एक द्वीपकल्प आहे कॅमचटका नावाचा. या द्वीपकल्पाच्या भागामध्ये 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप आलेला आहे. 8.8 रिश्टर स्केल म्हणजे प्रचंड मोठा असा हा भूकंप आहे आणि हा भूकंप 1952 नंतरचा सगळ्यात मोठा भूकंप आहे अशी आतापर्यंतची अपडेट आहे. वेगवेगळ्या ज्या भूकंप मापणाऱ्या म्हणजे भूकंप चेक करणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांच्या माध्यमातून मिळालेले जे अपडेट आहेत ते अपडेट क्विकली तुमच्यापर्यंत पोहोचवते. रशियामध्ये 8.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसलेला आहे. 1952 नंतरचा हा सगळ्यात मोठा भूकंप आहे. कॅमचटका या द्वीपकल्पाच्या ठिकाणी त्याचं केंद्र आहे. आता ते कुठे आहे केंद्र तर साधारणपणे कॅमचटकाचं जे द्वीपकल्प आहे या द्वीपकल्पाच्या बेटाच्या 136 किलोमीटर पूर्वेकडे आणि 19 किलोमीटर खोल असं समुद्रामध्ये याचं केंद्र आहे आणि त्यामुळे समुद्रात याचं केंद्र असल्यामुळे लगेचच सुनामीचा धोका निर्माण झालेला होता. लगेचच तशा प्रकारच्या सूचना दिल्या गेलेल्या होत्या की सुनामीचा धोका उद्भवू शकतो. पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये सुनामी संदर्भातल्या अनेक बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतील. दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे पहाटे 4:30 पासून ते नंतरच्या पुढच्या 3-4 तासांमध्ये जिथे जिथे सुनामीचा धोका होता तिथल्या अनेकांना स्थलांतरित करावं लागलेलं आहे. पण सगळ्यात आधी भूकंपामुळे काय झालं तर भूकंप इतका मोठा होता की अनेक रशियाच्या भागामध्ये जपानच्या भागामध्ये 16 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात इमारतींचं नुकसान झालेलं आहे. वाहतूक कोंडी झाली. अनेक जण घराच्या बाहेर पळू लागली. त्यांच्याकडचे सकाळचे 8-8:30 ची वेळ असेल ज्या वेळेला त्यांना भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे आणि तो सलग काहीतरी मिनिटच जाणवत राहिला. त्यामुळे भीती भयंकर निर्माण झाली आणि जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यावर सुनामीच्या लाटा सुद्धा बघायला मिळाल्या. 1 मीटर पर्यंतच्या लाटा आपल्याला बघायला मिळाल्या. जर सगळ्यात आधी सुनामी जाणवली असेल तर ती कुठे जाणवली? जपानच्या होक्काइडो या बेटावर सुनामी जाणवलेली आहे. सुनामी आलेली आहे आणि किती उंचीच्या लाटा होत्या. सुनामी आली या बेटावर तेव्हा किती उंचीच्या लाटा होत्या तर आपण कल्पना करू शकतो 50 मीटर पर्यंत उंच अशा लाटा या होक्काइडो या बेटावर धडकलेल्या आहेत आणि त्यानंतर अनेक ठिकाणी या सुनामीच्या लाटांचा धोका दाखवलेला आहे, सांगितलेला आहे. अनेक ठिकाणी सुनामी आलेली आहे आणि त्याच्या विषयीचे अपडेट आपल्याला मिळतील. पण तोपर्यंतच्या काळात 20 लाख लोकांना स्थलांतरित करावं लागलेले. रशिया, जपान आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या 20 लाख लोकांना स्थलांतरित करावं लागलंय. आता सुनामीचा धोका कुठे कुठे आहे तर रशिया, जपान, USA हवाई आणि अलास्का इथं सगळ्यात मोठा धोका आहे. हवाई आणि अलास्का इथं तर सुनामीच्या लाटा येऊन आदळलेल्या देखील आहेत. कॅनडा, इक्वेडोर, पेरू, मेक्सिको, न्यूझीलंडची जी पॅसिफिक बेट आहेत तिथे सुनामी येऊ शकते. चीन, फिलिपिन्स, तैवान, इंडोनेशिया या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सुनामी येऊ शकते आणि त्यामुळे अनेकांना स्थलांतरित केलेलं आहे. अनेकांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत की सुरक्षित ठिकाणी जा आणि स्वतःची काळजी घ्या. या भूकंपाविषयी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सुनामी विषयी अधिक माहिती घ्यायची तर जसं मी आता म्हटलं की कुठल्या कुठल्या देशांना सुनामीचा धोका आहे त्यामध्ये प्रामुख्यानं अमेरिका, जपान, न्यूझीलंड आणि इंडोनेशियाला सुनामीचा सगळ्यात जास्त धोका आहे. त्याच्या जे किनारपट्टीचे भाग आहेत त्यांना जास्त धोका आहे. सकाळी 8:15च्या दरम्यान म्हणजे त्यांच्याकडची जी वेळ आहे 8:15 8:25 ची वेळ त्यानुसार भूकंपाचा धक्का बसलेला आहे आणि भारतीय वेळेनुसार 4-4:30च्या दरम्यान पहाटे भूकंप झालेला आहे. 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय
भूकंपाचं केंद्र समुद्रात असल्या कारणानं ची भीती आहे आणि सुनामी कधी येते तर सुनामी ही साधारणपणे भूकंप झाल्यापासून पुढच्या 3-4 तासांमध्ये त्याचा फटका, त्याचा परिणाम वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यांवर बघायला मिळतो. रशियाच्या किनाऱ्यावर अमेरिका, जपान, कॅलिफोर्निया अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुनामी येऊ शकते. सुनामीचा इशारा दिला गेलाय आणि अनेक ठिकाणी सुनामीच्या लाटा पोहोचलेल्या पण आहेत. सुनामीचा फटका बसलेला आहे. समुद्रात साधारणपणे 3 ते 5 फुटांपर्यंतच्या लाटा उसळू शकतात, येऊ शकतात, धडकू शकतात, अशी माहिती दिली गेलेली आहे. 16 ठिकाणी जपानमध्ये एकूण भूकंप झालेला आहे आणि त्या भूकंपाची तीव्रता प्रचंड होती. अनेक जण म्हणजे जखमींचा आकडा आणि अधिकृतपणे मृतांचा आकडा जरी समोर आलेला नसला, तरी अनेक घरांची पडझड झालेली आहे. अनेक ठिकाणचे रस्ते हे खचल्याचं बघायला मिळालं. अनेक घरांची पडझड झाली. अनेक लोक घराबाहेर पडली. जवळपास 20 लाख लोकांना स्थलांतरित करावं लागलेलं आहे. 19 ते 20 लाख असा आकडा आहे. किनाऱ्यावरचा हा आकडा आहे. म्हणजे समुद्र किनारी जे राहणारे आहेत, ज्यांना सगळ्यात जास्त सुनामीचा धोका आहे, अशा ठिकाणांना म्हणजे हवाई असेल किंवा कॅलिफोर्नियाच्या काही भागामध्ये असेल, पॅसिफिक बेटांच्या काही भागांचा परिसर असेल, या ठिकाणी सुनामीचा धोका अधिक आहे आणि त्यामुळे तिथल्या अनेकांना हलवण्यात आलेलं आहे, स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. आणि सुनामी येऊन धडकली सुद्धा आहे. तर ती पहिली सुनामी जी आलेली आहे ती जपानच्या होक्काइडो या बेटावर आलेली आहे आणि लक्षात घ्या 50 सेंटीमीटर पर्यंतच्या उंच लाटा येऊन समुद्र किनारी धडकलेल्या आहेत. जसं मी तुम्हाला काही क्षणापूर्वी म्हटलं की कॅमचटका बेट जे आहे, या बेटाच्या 136 किलोमीटर पूर्वेकडे याचा केंद्रबिंदू आहे या भूकंपाचा आणि तो समुद्रात आहे आणि तो 19 किलोमीटर खोल खाली आहे आणि त्यामुळे सुनामी निर्माण झालेली आहे आणि त्या सुनामीचा अनेक जणांना फटका बसू शकतो. आपल्याला रशियाच्या अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीचा परिणाम बघायला मिळतोय. अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. अनेक जण या भूकंपाच्या भीतीमुळे वाहनं रस्त्यावरच सोडून पळून गेलेली आहेत. अनेकांनी घर गाठलेलं आहे आणि घरात आपले जर कुटुंबीय असतील, स्वकीय असतील, त्यांना बाहेर काढण्यासाठी जोरदार मदत कार्य, बचाव कार्य केलं जात आहे. अनेक टीम्स सुनामी ज्या ठिकाणी येणार असं सांगितलं गेलेलं आहे किंवा सुनामी ज्या ठिकाणी धडकली आहे, अशा अनेक ठिकाणी यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत. लवकरात लवकर तिथून स्थलांतरित करण्याचं, रेस्क्यू करण्याचं काम केलं जात आहे. पण अजूनपर्यंत तरी म्हणजे आता याचे परिणाम जाणवायला लागलेले, सुनामीच्या बातम्या आता समोर यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे अजून तरी किती नुकसान झालं, किती जीवितहानी झाली, किती जण जखमी झाले, वाहून गेले, या संदर्भात काहीही माहिती अजून समोर आलेली नाही. आता हळूहळू ती समोर येत जाईल आणि तसतसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचून त्या संदर्भातले अपडेट देऊ. पण ही या घडीची सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण असो, देशभरातलं राजकारण आणि देशभरातल्या वेगवेगळ्या बातम्या असो, जशी त्यावर आपली नजर असते, तशी ही सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड आहे की रशियामध्ये कॅमचटका या द्वीपकल्पाच्या जवळ भूकंपाचा धक्का बसला आणि तो खूप मोठा आहे. 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप आहे आणि त्यामुळे सुनामीचा इशारा दिला गेलेला आहे. या बातमीवर आपली नजर असणार आहे. पण आता मात्र या महत्वाच्या घडामोडीसह आता आपण इथेच थांबतोय. अजून काही महत्वाचे अपडेट, महत्वाच्या घडामोडी घेऊन काही क्षणात आपण भेटूया. पण विषय हा रशियाच्या या भूकंपा संदर्भातला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सुनामी संदर्भातलाच असेल. या सुनामीचा खूप मोठा फटका बसतो. समुद्र किनाऱ्यावर जिथे जिथे सुनामीचा इशारा दिला गेलेला आहे त्या ठिकाणी खूप अलर्ट यंत्रणा झालेल्या आहेत आणि सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सध्या केलं जात आहे. ते वेगानं केलं जात आहे कारण सुनामीची लाट जेव्हा धडकते, तुम्ही खूप सारे अशा आता सोशल मीडियावर इमेजेस बघत असाल की समुद्र असा आत जातो आहे. तर समुद्र आत अशासाठी जातो आहे की ज्या ठिकाणी सुनामीच्या लाटा सगळ्यात जास्त वेगानं काठावर धडकणार असतात, त्यावेळेला समुद्र आधी आतमध्ये जातो, आकुंचन पावतो आणि त्यानंतर त्या लाटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये किनाऱ्यावर येऊन धडकतात. अशा अनेक इमेजेस आपण बघतोय. एक इमेज म्हणजे एक छायाचित्र तुम्ही आता सोशल मीडियावर असं बघत असाल, याच भूकंपाच्या अनुषंगाने आलेलं की पॅसिफिक समुद्र जो आहे म्हणजे जिथे आता हा कॅमचटका भागामध्ये भूकंप झालेला आहे, त्याच्या आजूबाजूला एक रिंग आहे.
समुद्राच्या आजूबाजूला असलेले जे समुद्र किनारे आहेत, त्या समुद्र किनाऱ्यांना एक रिंग ती निर्माण झालेली आहे तिथे आणि त्या रिंग म्हणजे त्या काठावरच्या देशांना खूप मोठा फटका सुनामीचा बसतो आणि त्यातलेच काही भाग आता जे मी तुम्हाला सांगितले, काही देश मी जे आता तुम्हाला सांगितले, त्यातल्याच काही भागांना सुनामीचा इशारा दिला गेलेला आहे. जसं मी पुन्हा एकदा सांगते, कुठले देश आहेत जिथे सुनामीचा इशारा दिला गेलाय, तर रशियामध्ये जो भूकंप झाला त्यामुळे रशियाच्या किनारपट्टी भागात, जपानच्या अनेक भागांमध्ये, जपानमध्ये सुद्धा 16 ठिकाणी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. यूएसएच्या हवाई आणि अलास्का या ठिकाणी सुनामी येऊन धडकलेली आहे. तर कॅनडा, इक्वेडोर, पेरू अशा ठिकाणी सुद्धा सुनामीचा धोका आहे, इशारा दिला गेलाय. मेक्सिको, न्यूझीलंडची पॅसिफिक बेटं जी आहेत तिथे सुद्धा सुनामीचा धोका निर्माण झालेला आहे. चीन, फिलिपिन्स, तैवान आणि इंडोनेशिया इथं सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे. सुनामीच्या लाटा या खूप मोठ्या प्रमाणात येऊन किनाऱ्यावर आदळतात, त्यामुळे तिथल्या किनाऱ्याच्या लोकांना स्थलांतरित करावं लागलंय आणि अशा सगळ्या ओव्हरऑल मिळून सगळ्या 20 लाख लोकांना आतापर्यंत स्थलांतरित केलंय अशी यंत्रणांकडून माहिती मिळते. यंत्रणा कामाला लागल्या. प्राथमिकता तर हीच आहे की सुनामीमुळे कमीत कमी नुकसान व्हावं, घरांची पडझड होणार आहे, घरांचं नुकसान होणार आहे, नदीकाठच्या आणि समुद्राकाठच्या लोकांना सतर्कता बाळगायची आहे. पण असं असून सुद्धा नुकसान होणार आहे, जीवितहानी होऊ नये याची काळजी घेतली जाते. जो भूकंप रशियामध्ये आला त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची तर पडझड झाली, पण अनेक रस्ते खचले आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. अनेकदा तर असं बघायला मिळालं की 8:15च्या दरम्यान, 8:15-8:30च्या दरम्यान रशियामध्ये जर हा भूकंप आला असेल तर जे वाहन घेऊन बाहेर निघालेले होते त्यांनी या भूकंपाच्या धक्क्यामुळे, भीतीमुळे वाहन तिथेच सोडलं आणि निघून गेले. अशी अनेक वाहनं रस्त्यावर थांबली आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. अनेक अशी छायाचित्र आता तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल की रशियाच्या, जपानच्या अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी, मीटरच्या मीटर रांगा वाहनांच्या लागलेल्या आहेत. ते यामुळे लागलेल्या आहेत कारण तिथं अनेक जण वाहनं सोडून गेलेली आहेत, भीतीमुळे घाबरलेली आहेत, त्यांची वाहनं बंद पडलेली आहेत, रस्ते काही ठिकाणी खचलेत आणि त्यामुळे भूकंपाच्या धक्क्यांमुळे गाड्या तिथेच सोडून गेल्यामुळे किंवा काही रस्त्यांची पडझड झाल्यामुळे तिथे वाहनं अडकून पडली आहेत आणि वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसत आहेत. अशी अनेक प्रकारची छायाचित्र आता आपल्या समोर येत आहेत सोशल मीडियावर. पण जी वेगवेगळ्या यंत्रणांकडून आलेली जी ऑथेंटिक माहिती आहे या भूकंपासंदर्भातली, सुनामी संदर्भातली, तीच फक्त ग्राह्य धरावी, गृहीत धरावी. कारण त्याच माध्यमातून, त्या यंत्रणांच्या माध्यमातून जी आलेली माहिती आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. किती रिश्टर स्केलचा हा भूकंप होता, किती वाजता तो आला, त्याच्यामुळे काय परिणाम झाला आणि तो परिणाम फक्त रशियात नाही तर रशियाच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये झालेला आहे, जपान आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या देशांना सुनामीचा इशारा दिला गेलेला आहे. जपानच्या इकाडोह या ठिकाणी, होक्काइडो, क्षमा करा, होक्काइडो या ठिकाणी जी सुनामी धडकलेली आहे ती किती भयानक आहे या सगळ्या विषयीचे अपडेट आपण असेच घेत राहणार आहोत. या आत्ताच्या या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबते, पण याच संदर्भातले म्हणजे सुनामी संदर्भातले, भूकंपा संदर्भातलेच अधिक अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत. तुम्हाला जर काही अजून या संदर्भातली अधिकृत माहिती, अजून काही या संदर्भातली विशेष माहिती मिळालेली असेल, तुमच्यापर्यंत काही व्हिडिओ पोहोचलेले असतील, जे अधिकृत व्हिडिओ आहेत, जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ज्यामुळे या सुनामीची, भूकंपामुळे झालेल्या परिणामांची जर काही दाहकता पोहोचवणारे व्हिडिओज आणि इमेजेस तुमच्यापर्यंत पोहोचले असतील तर ते कमेंटमध्ये नक्की त्याच्याविषयी लिहा आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.